ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसोनी उपाधी भेद रहितो. अर्थात जो असा पुरुष स्थिर बुद्धी झालेला आहे आणि जो निरसोनी उपाधीचा पूर्णपणे त्यानं नाश केलेला आहे आणि म्हणून त्याच्या अंतःकरणातला भेद निघून गेलेला आहे. बघा, एकदा बुद्धी स्थिर झाली की स्थिर बुद्धीमध्ये सुखाच्या आणि दुःखाच्या लहरी प्रवेश करू शकत नाहीत, करत नाहीत. का? तर त्यानं उपाधीचाच नाश करून टाकलेला आहे. उपाधीचा नाश म्हणजे काय? पुन्हा जुना उदाहरण घेऊन आपण उपाधी रहितता म्हणजे काय समजून घेऊया. निरसुनी उपाधी म्हणजे काय? उपाधीचा निराश करणं, त्याग करणं. बघा, समुद्रातला पाण्याचा थेंब समुद्रापासून वेगळा झाला, मी वेगळा आहे असं मानू लागला, हे त्याचं मानणं म्हणजे उपाधी. दुसरं उदाहरण, सोन्याचा एक छोटासा तुकडा, एखादा अंश म्हणा, एखादा कण म्हणा, सोन्यापासून वेगळा झाला आणि तो मानायला लागला की मी वेगळा कुणीतरी आहे, म्हणजे त्यानं धारण केलेली ती उपाधी आहे. आणि ज्याला कळलं की मी सोन्याचा भाग आहे, मी सोनं आहे, सोन्याचा तुकडा आहे म्हणजे मी सोनं आहे, माझ्यात आणि सोन्यात काहीच भेद नाहीये. सोन्याचा गोळा जितका परिपूर्ण सोनं म्हणून महत्वाचा आहे, तितकाच अंश म्हणूनही मी परिपूर्ण आहे. समुद्र जेवढा परिपूर्ण आहे तेवढाच परिपूर्णत्व त्या समुद्रातल्या थेंबाला सुद्धा आहे. हे थेंबाला जेव्हा कळेल त्याच दिवशी थेंब सुद्धा समुद्र झालेला असेल. आणि असा थेंब ज्याला विश्वास आहे की मी समुद्र झालोय, मग त्याला भीती कसली? ज्या सोन्याच्या कणाला कळलंय की मी सोनं आहे, त्या सोन्याच्या कणाला भीती कसली? तसं ज्या आत्म्याला कळलंय, ज्या जीवाला कळलंय की मी परमात्म्याचा अंश आहे, मीच परमात्मा आहे, मग त्याला भीती कसली? आणि जो निरसोनी उपाधी, आणि म्हणून त्यानं उपाधीचा निराश केलेला आहे, उपाधी टाकून दिलेली आहे, किंवा उपाधी टाकून दिलेली आहे म्हणून तो स्थिर बुद्धी झालाय. आणि तो स्थिर बुद्धी झालाय म्हणून तो परिपूर्ण झालाय. तो परिपूर्ण झालाय म्हणून तो भयरहित झालाय. तो भयरहित झालाय म्हणून कामक्रोध रहित झालाय. तो कामक्रोध रहित झालाय म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचा अति आनंद होत नाही आणि दुःखानं त्याला त्रास होत नाही. अगदी या पद्धतीनं आपण या सगळ्या ओव्या समजून घेऊ शकतो. जो निरसोनी उपाधी भेद रहितो, तो भेद रहित झालेला आहे. त्याच्या अंतःकरणात आता कोणत्याही प्रकारचा भेद राहिलेला नाही. बघा, समुद्रापासून पाण्याचा थेंब वेगळा केला तर समुद्राशिवाय वेगळं अस्तित्व या जगात बरंच काही आहे, पण ईश्वराशिवाय, परमात्म्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही. जे आहे ते परमात्म तत्व आहे, त्याच्या पलीकडे दुसरं नाहीच आहे काही. म्हणून ज्याची उपाधी संपली तो सबंध विश्व झाला, तो सबंध ब्रह्मांड झाला, ब्रह्मांडमय झाला. त्याच्यात आणि ब्रह्मांडामध्ये काही बदल, फरकच राहिलेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणताही भेद राहिला नाही. माझ्या शरीरात मी भेद मानत नाही. मी माझ्या शरीरात उजवा डोळा, डावा डोळा असा भेद करेल का? कारण माझे ते मी म्हणजे डोळे आहेत. माझा डावा कान, उजवा कान असा भेद करेल की मग कानांमध्ये? दातांमध्ये भेद करेल का 32? हातांमध्ये भेद, पायांमध्ये, हातापायाच्या बोटांमध्ये भेद करेल का? नाही. मला सगळे अवयव, सगळी इंद्रिय सारखी. का? तर ती माझी आहेत, मी म्हणजे इंद्रिय आहे, अशी माझी दृढ भावना आहे. म्हणून मी शरीरामध्ये भेदाभेद करणार नाही. अगदी त्या पद्धतीनं जो ब्रह्मतत्वाला उपलब्ध झालेला जीव आहे, त्या जीवामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. आणि म्हणून माऊलींनी शब्द वापरलाय भेदरहितो. तो भेदरहित झालेला असतो. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात बघा. य सर्वत्राणभिस्नेह तत्त प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात सर्व विषयांविषयी आसक्ती रहित असून प्रारब्ध प्राप्त तत्त शुभाशुभ विषयाने ज्याला हर्ष किंवा विषाद होत नाही तो स्थित प्रज्ञ म्हणावा.
स्थितप्रज्ञाची वेगवेगळ्या पद्धतीनं लक्षणं सांगणं हे काम सध्या भगवंताचं चालू आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ते स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगतायत. माऊली याचं काय वर्णन करतायत बघूया. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. अर्थात परिपूर्ण चंद्र जसा नेहमी सर्व ठिकाणी सारखा असून प्रकाश देण्यात उच्च नीचपणा पाहत नाही, तसा जो सर्व ठिकाणी सारखा वागतो. आता परिपूर्णता या शब्दाचं माऊली सोदाहरण स्पष्टीकरण देत आहेत, उदाहरणासह स्पष्टीकरण देत आहेत. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा. आता आपण दिलेलं उदाहरण माऊली वेगळ्या शब्दात देत आहेत. ज्या पद्धतीनं चंद्र परिपूर्ण झाला, पौर्णिमेचा चंद्र आहे, पौर्णिमेचा चंद्र जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो प्रकाश सगळीकडे सारखा असतो. प्रकाश देण्यात तो कोणत्याही प्रकारची कंजूशी करत नाही, कारण तो चंद्र परिपूर्ण असतो. अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. प्रकाश देताना तो अधम किंवा उत्तम म्हणजे चांगला किंवा वाईट असा भेद करत नाही, तो परिपूर्णपणे प्रकाश देतो. म्हणजे डाव्या बाजूने जास्त प्रकाश द्यायचा, उजव्या बाजूने कमी, किंवा वरच्या बाजूने कमी, खालच्या बाजूने जास्त, असा भेद चंद्र कधीही प्रकाश देताना करत नाही. तो परिपूर्णपणे प्रकाश देतो, सगळ्यांना प्रकाश देतो. देताना तो कोणत्याही प्रकारची कंजूशी करत नाही. हे उदाहरण झालं. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा, जो सर्वत्र सर्व ठिकाणी सदा सरिसा, सरिसा म्हणजे वावरणं, फिरणं, राहणं या अर्थानं तो शब्द आहे. जो सर्वत्र सदा सरिसा, जो सर्व ठिकाणी कायमचा राहणारा आहे. कसा? परिपूर्ण चंद्रुका जैसा. आता परिपूर्ण चंद्र का? तर चंद्र अपूर्णही असतो. अमावस्येच्या दिवशी तर चंद्र दिसतच नाही आपल्याला. बाकीच्या दिवसांमध्ये थोडा 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 दिसत 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 पौर्णिमेला पूर्ण दिसतो. पौर्णिमेचा परिपूर्ण चंद्र जसा असावा तसा तो स्थितप्रज्ञ पुरुष असतो, परिपूर्ण असतो. पौर्णिमेचा चंद्र जसा परिपूर्ण असतो, काटोकाट प्रकाशानं भरलेला आपल्याला चंद्र दिसतो पौर्णिमेच्या दिवशी. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ज्या पद्धतीनं पौर्णिमेचा परिपूर्ण चंद्र प्रकाश देताना चांगली वाईट जागा बघत नाही, असंही तो म्हणत नाही की पृथ्वीच्या दक्षिण भागावर मी कमी प्रकाश टाकेल, उत्तर भागावर जास्त प्रकाश टाकेल, पूर्व दिशेला जास्त प्रकाश टाकेल, पश्चिम दिशेला कमी प्रकाश टाकेल, असाही भेद चंद्र करत नाही. पूर्ण बाजूनं स्वतःही तो प्रकाशमान झालेला असतो आणि इतरांनाही तो परिपूर्णपणे प्रकाश देण्याचं काम करतो. हा झाला दृष्टांत. आता माऊली पुढं बोलतायत. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. अर्थात ह्याप्रमाणे अखंड समता व जीवमात्राविषयी दया ज्याच्या ठिकाणी असून ज्याच्या चित्तात कोणत्याही वेळी बदल होत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता. अनवच्छिन्न शब्दाचा अर्थ आहे अखंड, अनवच्छिन्न ज्याच्यामध्ये छिन्नता नाही, खंड नाही, तुकडा पडणार नाही, सतत अखंड पद्धतीने ज्याच्या अंतःकरणामध्ये समता आहे. समता शब्द खूप महत्वाचा आहे. समता, खूप अनेक अर्थ या समता शब्दामध्ये दडलेले आहेत. समता म्हणजे ज्याचं द्वैत गेलं, सुख दुःख, शीत उष्ण, प्रकाश अंधार, खरं खोटं, सत्य असत्य, चांगलं वाईट, अशा प्रकारची जितकी काही द्वंद्व आहेत या जगामध्ये, ती सगळी द्वंद्व ज्याची संपली त्याला म्हणावं तो समतावान आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये समतेचा उदय झालेला आहे. हाही समतेचा अर्थ आहे. ज्याला सगळं सारखं दिसतं, ज्याच्या दृष्टीमध्ये वेगळेपण असं काही दिसतच नाही, ज्याला सर्व ठिकाणी परिपूर्ण असं ब्रह्मतत्व दिसतं, ज्याला स्वतःच रूप सगळीकडे दिसायला लागतं, त्याला म्हणावं तो समतावान आहे.
ऐसी अनवच्छिन्न समता, अखंड अशी समता ज्याच्या अंतःकरणात आहे, म्हणजे काही काळासाठी म्हणून नाही, अखंड काळासाठी, कायमची आणि तितकीच. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता. आणि जो समतेला उपलब्ध झालेला असतो, ज्याच्या अंतःकरणात अखंड समता असते, तो भूतमात्रांबद्दल सदय असतो. भूतांबद्दल, प्रत्येक सजीवाबद्दल त्याच्या अंतःकरणात एक दयाभाव असतो. असं म्हणतात, ज्या क्षणाला हा जीव परमजीवामध्ये विलीन होतो, हा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो, किंवा ज्या क्षणाला या जीवाला मी ब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे, मी परमात्म्याचा अंश आहे, अशी जाणीव, अनुभूती येते, अनुभव येतो, त्याच क्षणाला त्याच्या अंतःकरणात एक दया जन्माला येते, दया निर्माण होते. आणि असं दयेनं भरलेलं अंतःकरण जेव्हा या सगळ्या जगाकडे नजर टाकून बघतं, तेव्हा या सगळ्या जगाकडे बघून त्यांच्या अंतःकरणात एक दयाभाव निर्माण होतो. आणि या दयाभावातूनच शब्द येतात. तुकोबरायांसारख्या महात्म्यांनी असे शब्द म्हणून ठेवलेत, जो अनुभव आम्हाला आला तो यांनाही मिळावा, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि त्याला आपण म्हणतो महाकरुणा. आणि या महाकरुणेनं भरलेलं अंतःकरण मग सगळ्यांना बोलवतं, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाची. आणि कारण करुणा ज्याच्या अंतःकरणात आहे, आणि करुणा कुणाच्या अंतःकरणात जन्माला येते, तर जो आत्मस्वरूपाला, परमात्म स्वरूपाला उपलब्ध झालाय, त्याच्या अंतःकरणात ही सदयता जन्माला येते, करुणा जन्माला येते, महाकरुणा जन्माला येते. म्हणून संतांना कुणाकडेही बघितल्यावर त्यांची दया येते. संतांना प्रत्येकाची दया येते. संतांना प्रत्येकाला ते सुख मिळावं वाटतं जे त्यांनी उपभोगलंय, जे त्यांनी मिळवलंय. आणि म्हणून भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. कोणतीही वेळ आली तरी त्याच्या चित्तामध्ये पालट होणार नाही, त्याचं अंतःकरण बदलणार नाही, त्याची भूमिका बदलणार नाही, त्याची अवस्था बदलणार नाही. आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे, कोणत्याही वेळेमध्ये त्याच्या चित्तामध्ये पालट होणार नाही, बदल होणार नाही. आज एक उद्या एक असं त्याच्या जिभेवर कधीच नसणार, ना त्याच्या मनावर तसं कधी येईल. कारण तो जसा आहे तसा कायम राहणार आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नभिभवे, जो वोखटेनी नागवे विषादासी. अर्थात काही चांगले प्राप्त झाले तर त्या संतोषाने तो हर्ष पावत नाही आणि वाईटाने खिन्न होत नाही. ऐसी गोमटे काही पावे, गोमटे म्हणजे चांगलं, चांगलं काही पावे म्हणजे मिळालं, त्याला काही चांगलं मिळालं तरी संतोषे तेने नाभिभवे, काही चांगलं मिळालं तर त्याचा आनंद होऊन तो त्याच्यामध्ये नाभिभवे, नाभिभवे म्हणजे न अडकणे, तो त्याच्यामध्ये अडकत नाही. नाहीतर सुखामध्ये अडकण्याची खूप लोकांना सवय असते. म्हणून म्हणतात साधूनं एका ठिकाणी राहू नये, साधू फिरता राहायला पाहिजे. गंगा वाहत राहिली पाहिजे. गंगा थांबली की तिचं डबकं होतं, आणि गंगेचं डबकं झालं की तिच्यात आळ्या आणि किडे होतात. तसं साधू एका ठिकाणी राहिला की त्याच्या अंतःकरणात त्या जागेबद्दल मोह निर्माण होऊ शकतो, ती जागा त्याला आवडायला लागू शकते. म्हणून त्यानं तिथं अधिक काळ थांबू नये. म्हणून गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभिभवे, तो त्याच्यात अडकून राहत नाही. कारण त्याला माहिती आहे इथं मी जास्त काळ थांबणार नाही. एकाच ठिकाणी अधिक काळ तोच महात्मा थांबतो ज्याला स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाली. पण जो डळमळीत आहे त्याने एका ठिकाणी थांबू नये, कारण त्याच्या मनामध्ये काही वेगळे भाव निर्माण होऊ शकतात, आसक्ती निर्माण होऊ शकते. हेही कारण आहे. आणि दुसरं चांगलं कारण असं आहे, एकाच ठिकाणी एक महात्मा राहिला तर त्याचा त्याच जागेच्या लोकांना फायदा होईल, आजूबाजूच्या जागेतल्या लोकांना त्याचा फायदा होणार नाही. म्हणून त्यानं फिरत राहिलं पाहिजे. आणि म्हणून इथं माऊली म्हणताय, तरी संतोषे तेने नाभिभवे, जो वोखटेने नागवे विषादासी.
जो वोखटेनी नागवे, वोखटे म्हणजे प्रतिकूल गोष्टी, न आवडणाऱ्या गोष्टी, जो वोखटेनी नागवे, नागवे म्हणजे दुःखी होत नाही, वाईट काही. बघा, गोमटे आणि वोखटे हे दोन परस्पर विरोधी शब्द आहेत. गोमट म्हणजे चांगलं आणि वोकट म्हणजे खराब, वाईट. जो वोखटेनी नागवे, चांगलं काहीतरी मिळालं म्हणून तो आनंदित होऊन त्याच्यात गुंतत नाही, अगदी त्याच्या उलट तो चांगलं काही मिळालं म्हणून त्याच्यानं वाईट काही मिळालं म्हणून त्याच्यानं दुःखीही होत नाही. विषादासी, नागवे विषादासी, तो आपल्या अंतःकरणातला विषादही त्याच्या अंतःकरणात येत नाही. जो वोखटेनी नागवे विषादासी म्हणजे चांगलं काही मिळालं त्यातही तो रमत नाही, वाईट काही वाट्याला आलं तर त्यानंही तो दुःखी होत नाही. ऐसा हरिकशोक रहितो, जो आत्मबोध भरितू, तो जानपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. अर्थात याप्रमाणे हर्ष शोक रहित आत्मज्ञान संपन्न जो असतो तो स्थित प्रज्ञ असे अर्जुना तू समज. ऐसा हरिक शोक रहित, हरिक म्हणजे आनंद, शोक म्हणजे दुःख, या दोघांपासून रहित म्हणजे वेगळा. हरिक शोक रहितू म्हणजे सुखदुःखापेक्षा जो वेगळा झालेला आहे, जो आत्मबोध भरितू, जो आत्मबोधाच्या ज्ञानानं, आत्मबोधाच्या अनुभवानं भरितू, भरलेला आहे, परिपूर्ण झालेला आहे, तो जानपा प्रज्ञायुक्त, तो प्रज्ञायुक्त आहे असं जाण. प्रज्ञायुक्त म्हणजे स्थिर बुद्धी, ज्ञानयुक्त, प्रबुद्ध, बुद्ध, स्थित प्रज्ञ असा तो प्रज्ञायुक्त पुरुष झालेला आहे. हे तू जाण, तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. धनुर्धरा म्हणजे अर्जुना, जो हरिश शोकरहित झालाय, आत्मबोधानं भरलाय, तो प्रज्ञायुक्त स्थित प्रज्ञ पुरुष आहे हे तू जाण. जो दुःखानं दुःखी होत नाही, सुखामध्ये अडकून राहत नाही, ज्याच्या चित्तामध्ये कधीही पालट होत नाही, ज्याच्या अंतःकरणात सदा सर्व काळ भूतमात्रांबद्दल दया असते, अखंड समता ज्याच्या अंतःकरणामध्ये असते, जो परिपूर्ण चंद्रासारखा सर्वांना सारखाच प्रकाश देतो, जो उपाधी आणि भेदरहित आहे, जो स्थिर बुद्धी आहे, जो परिपूर्ण आहे, ज्याच्या अंतःकरणात भयाचा लवलेशही नाही, ज्याच्या अंतःकरणात काम क्रोध सुद्धा नाहीत, जो सुखानं उत्साही होत नाही, उद्वेगानं दुःखी होत नाही, तो स्थित प्रज्ञ पुरुष आहे असं तू जाण, असं माऊली तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगतायत. इथं आपण थांबूयात, पुढचं चिंतन आपण उद्या बघूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.